जयंत पाटील माध्यमांशी बोलतायत, थेट जाऊयात। त्यांनी त्यांच्यावर काय आरोप आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि माझा तर त्यांच्याशी दुरान्वय कधी संबंध आलेला नाही आणि त्यामुळं मला माहित नाही की त्यांनी पत्रात काय म्हटलं। त्यामुळं त्यांनी कदाचित माझं कौतुकी केलं असेल, काय सांगता येते। त्यामुळं विनाकारण आपण अकांड तांडव का करायचं। आणि माझा गृहमंत्री जे राज्याचे आहेत ते तसं काही गंभीर असेल आणि खरंच ते पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचलं असेल तर ते मला माहिती देतील ना की काय झाले ते। परंतु यात सचिन वाझेच्या संदर्भात तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं होतं की सचिन वाझे हा काय लादेन आहे का, अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं। याच वक्तव्याला घेऊन भाजपचे अनेक नेते आता तुमची नावं समोर आल्यावर तुटून पडतात। पडणारच ते। शेवटी आता काय निवडणुका समोर आहेत, निवडणुकीसाठी सर्व गोष्टींचा वापर करायचं समोरच्यांनी ठरवलेलं दिसतंय। त्यामुळे साम दाम दंड भेद वापरायचं ठरलेलं दिसतंय समोरून। त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांची अधिक चांगली ओळख होते। त्यामुळं मला वाटतं की महाराष्ट्रातली जनता फार हुशार आहे। त्यांना कशासाठी कोणाला पत्र लिहितंय हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळतं आणि कोणी लिहायला लावलंय हेही सगळ्यांना माहिती आहे। त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न दिसत आहेत। काही लोकांना राग आलेला दिसतोय त्यांचा आणि त्यामुळे ते त्या प्रयत्नात आहेत। त्यांची माझी भेट झाली, काही त्यांचं काम होतं म्हणून मला येऊन ते भेटलेले। पक्षप्रवेशासाठी ते आलेले नव्हते, त्यांचं काही काम होतं म्हणून ते आलेले होते। मला माहित नहीं क्या विषय। सर हिंदी में जानना चाहेंगे, सचिन वाजे ने जो है एक बयान दिया है जिसमें उन्होंने अनिल देशमुख के साथ साथ आपके ऊपर भी गंभीर आरोप लगाए। उन्होंने कहा इस बारे में उन्होंने पत्र तत्कालीन जो उप मुख्यमंत्री के साथ गृह मंत्री है देवेंद्र फडणवीस, उन्होंने पत्र भी लिखा है उनको। क्या कहेंगे आपके ऊपर जो गंभीर आरोप लगाए? पहले आरोप लगाने वाली व्यक्ति 1.5-2 साल जेल में है, उनके ऊपर गंभीर आरोप है, खून का भी आरोप है और इसीलिए उनका जो आरोप है वो इतना गंभीर है कि वो इसके ऊपर बाहर निकलने के लिए किसी को कुछ भी लिखे तो मुझे नहीं लगता कोर्ट और न्याय व्यवस्था उनके ऊपर विश्वास रखेगी। सवाल मेरा रहा तो उन्होंने सिर्फ कहा है कि लेटर में मेरा उल्लेख किया है, उस उल्लेख में क्या लिखा है मुझे पता नहीं। उन्होंने वो लेटर राज्य के होम मिनिस्टर को लिखा है और मुझे लगता है कि इतने दिनों के बाद में अचानक उनको लेटर लिखने की इच्छा कैसी हुई, ये पहला सवाल है। और उन्होंने लेटर में क्या लिखा है तफसील मुझे मालूम नहीं। शायद स्टेट के जो होम मिनिस्टर है उनको खत पहुंचा है या पहुंचेगा, तब मुझे पूरा यकीन है, मुझे फोन करके वो बताएंगे उस खत में क्या लिखा है। अगर कुछ गंभीर होगा तो मुझे बता देंगे वो। अभी बात यह है कि जेल में बैठने वाला आदमी फोन कर